हॅलो गाईस. तर मी चाललो होतो बाहेर शूटिंगसाठी आणि तेवढ्यात बघतो तर गाडीची टायर आता हवा गेली की पंक्चर झालं माहीत नाही. हे बघा, मला वाटतं हवा गेली का पंक्चर झालं माहीत नाही. बघा, पूर्णच टायर खाली बसलंय. गाडी घेऊन आलोय मी, पण माझ्या अगोदर एक काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबलं. झालंय काम फायनली. आता आपला नंबर आलेला आहे. त्याची हवा गेली का पंक्चर झालं माहीत नाही, बघावं लागेल. असा लई वेळ लागायचा अगोदर नटू खोलायला. ह्याच्यामुळे खूप लवकर झाले काम आहे ना. अगोदर खूप वेळ लागायचा की पंक्चर होण्याचं शक्यतो काही कारण नसते ते, कारण की आपण गावामध्ये नाही राहत पंक्चर व्हायला. तर गावाकडे पण लवकर होत नाही, पण बघू कधी कधी होऊ पण शकतं. ह्याने काय होतं, ते टायर कोणत्या कंपनीचं आहे आपलं, एक नवीनच बसवलं होतं आता अगोदर. 1 वर्ष पण नाही झालं आणखी. इकडे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी तिकडून आणली गाडी, त्या छोट्याशा जागेतून. शूट केलं तर चालेल ना? तुमचं शहर आलं तर चालेल ना? यूट्यूबवर टाकणार आहे मी. दोन्ही नाला आणि रस्त्याचं काम थोडंच राहिले, पण हे पावसाळ्यात झाल्यामुळे थोडंसं जास्त चिकचिक होणार आहे. आता तर काल रात्री भरपूर पाऊस पडलाय. तिथं पंक्चर आहे, चेक करा ना एकदा पाणी. बघू आता पंक्चर काय प्रोसेस. चला, झालं आपलं काम ओके. मोजून 5-10 मिनिटाचं काम आहे, पण किती मी इथं याच्यावर बसून आलो होतो जेणेकरून त्याच्यावर लोड नको पडायला. किती ठेवले? 40. अशी क्रॉस ओढू का? खूप जुनी गाडी जवळजवळ 10 वर्षाच्या वरती झाले, तरी एवढी टिकलेली. अगोदर ते हे होता असं नट लावण्यासाठी तसलं ते, पण आता पुढची पण हवा चेक करा. किती झाले? 70. रात्री पूर्ण मी मार्केटमध्ये पण गेलो होतो आणि मार्केटमधून घरी आल्यानंतर पण मी बघितलं तर त्यावेळेस नव्हतं, पण आत्ता दिसते मला पंक्चर, म्हणजे टायराची हवा किंवा पंक्चर झालेलं दिसतंय. आता बघू, हिला घेऊन जावं लागेल. म्हणजे ऐन टायमाला असं फर्स्ट टाईम झालं की बाहेर कुठेतरी चाललं आहे आणि गाडीचं असं झालं. असं कोणाकोणावर झालं की बाहेर कुठेतरी कामाला चाललं आहे किंवा कुठं कशासाठी तरी बाहेर चाललं आहे आणि गाडी अचानकच असा पंक्चर किंवा म्हणजे गाडीचा असा प्रॉब्लेम झाला आहे. कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा, मला वाटतं हवा गेली का पंक्चर झाले माहीत नाही. बघा, पूर्णच टायर खाली बसलंय. आता इथं गेल्यानंतर चेक केल्यानंतर समजेल हवा गेली का पंक्चर झालं. तर आता आपण जाऊ गाड्याला घेऊ, त्याशिवाय तर नाही समजणार आपल्याला. गाडी घेऊन आलोय मी, पण माझ्या अगोदर एक काम चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबलं. ही अशी दिसते गाडी झालेलं. बघू आता पंक्चर निघते का हवा गेली. मला तरी आता सांगता येत नाही, हवा जरी गेली तरी स्लो स्लो टायर मग मधले हवा जाते आणि पंक्चर जरी झालं थोडं छोटं तरी पण स्लो स्लो होते. बघू आता काय होतं ते.
आता एक त्याचं ते काम झालं की आता आपलं होईल. झालंय काम फायनली. आता आपला नंबर आलेला आहे. त्याची हवा गेली का पंक्चर झाले माहित नाही, बघावं लागेल. सिर्फ पंक्चरच काढता तुम्ही का बाकीचं दुसरं पण हा बघता हार्डवेअरचं आहे? फक्त पंक्चरच काढतो आपण का दुसरं काय नाही? हे नवीन निघले बघा टेक्नॉलॉजी पटकन काढण्यासाठी. असा लय वेळ लागायचा अगोदर नटू खोलायला. ह्याच्यामुळे खूप लवकर झाले काम आहे ना. अगोदर खूप वेळ लागायचा. बघू आता समजेल आपल्याला हवा गेली तर पंक्चर. खूप वर्षाच्या नंतर असं झालंय. कारण की पंक्चर होण्याचं शक्यतो काही कारण नसते ते, कारण की आपण गावामध्ये नाही राहत पंक्चर व्हायला. तर गावाकडे पण लवकर होत नाही, पण बघू कधी कधी होऊ पण शकतं. आता टायर खोलायचं काम चालू आहे आमचं. आधी ते लूज करते आणि नंतर मग टायर आणि त्यातलं जे ट्यूब आहे ते बाजूला काढू. नंतर पाण्यामध्ये चेक करते, इथे इथे करते चेक पाण्यामध्ये. हा ह्याने काय होतं? अच्छा नाही बाबा, ही पण मशीन आली. टायर एकदम जर खूपच हार्ड असेल ना जात असेल तर त्याला साफ करण्यासाठी काय फोर व्हीलर के जात फक्त 4 व्हीलरसाठी का ते? पण कशासाठी नेमकं? हा भैया, हा त्या मशीनचा काय यूज आहे? फोर व्हीलर साठी त्याने होतं काय? फोर व्हीलर साठी उघडते टायर उघडतं का? ते एक टायर कोणत्या कंपनीचं आहे? आपलं एक नवीनच बसवलं होतं आता अगोदर, 1 वर्ष पण नाही झालं आणखी. आणि मला वाटतं हे पुढचं चेंज करा, कारण की खूपच एकदम स्मूथ झालं. पावसाळ्यामध्ये चान्सेस जास्त जास्त नाही चान्सेस. तसं पण स्कूटर लवकर पडते, म्हणजे पावसाळ्यामध्ये जसं असं पडण्याचे चान्स जास्त असतात. त्यातल्या टायर असं म्हणल्यावर तर त्या कुठल्या कंपनीचं टायर आहे ते? काय प्राईज याची? लगेच तुटते. तर आता निघली ट्यूब मध्ये रिंग थोडासा घेतली डॅमेज थोडीशी नॉर्मल. इकडे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी तिकडून आणली गाडी त्या छोट्याशा जागेतून. मी इथंच नाही ते इकडून लांब आणायला लागत होती. आता इकडे नाला आणि रस्ता दोन्हीचं ॲट टाइमच काम चालू, त्यामुळे जरा जास्तच खराब होते रस्ता. हे इकडे यायची पण एक प्रॉब्लेम होते. आता हवा वगैरे भरली जाईल ट्यूबमध्ये, बघू आता चालू जेणेकरून तुमच्या जागा लगेच समजा. शूट केलं तर चालेल ना? तुमचं चेहरा आलं तर चालेल ना? यूट्यूबवर टाकणार आहे मी. तसं बघायला गेलं तर रस्त्याचं काम थोडंच राहिले, नाल्याचं पण थोडंच राहिले.
दोन्ही नाला आणि रस्त्याचं काम थोडंच राहिले. पण हे पावसाळ्यात झाल्यामुळे थोडंसं जास्त चिकचिक होणार आहे. आता तर काल रात्री भरपूर पाऊस पडलाय. पण आता पावसाळा सुरू झालाच आहे. ह्यावेळेस टायमाला पाऊस आला तर भरपूर वेळेस लेट आला. तर आता बघू आपण पंक्चरचं काय होते ते. परत हवा काढल्या मिळते तिथं पंक्चर आहे. चेक करा ना एकदा पाणी. पंक्चरच आहे. एक त्यांनी बसवलं स्टिकर. बघू आता पंक्चर असं काय प्रोसेस आहे. एकच आहे ना. हो हो. एकच पंक्चर आहे. चला झालं आपलं काम. ओके. मोजून 5-10 मिनिटाचं काम आहे. पण किती मी इथं याच्यावर बसून आलो होतो जेणेकरून त्याच्यावर लोड नको पडायला, रिंग वगैरे. नाही तर त्यात जर आधीच काय जर चाकामध्ये असं घुसलेलं तर भैया चाकामध्ये काही नाही ना घुसून राहिलेलं, नाही तर अजून पंक्चर होईल. त्याच्यामुळेच मी का पुढे बसून आलतो. म्हणून म्हणलं जर एक पंप जर काय जर खिळा वगैरे असतात तर ते अजून पंक्चर काढून येईन किंवा ट्यूब फाटून. त्याच्यामुळे मी एकदम आलतो बसून समोरच. त्याशी थोडीशी रिंग जी आहे ना, थोडी नॉर्मल क्रॉस दिसते. किती ठेवली? 40. एकदा पुढं पण चेक करा किती आहे. अशी क्रॉस ओढू का? खूप जुनी गाडी, जवळजवळ 10 वर्षाच्या वरती झाले तरी एवढी टिकलेली आहे. अगोदर ते हे होता असं नट लावण्यासाठी तसलं ते. पण आता मशीन आलं एकदमच इझी झाले का एकदम. आणि एकदम मजबूत पण, फिट पण एकदम मस्त. म्हणजे एनर्जीची ताकदीची गरज नाही आता. टेक्नॉलॉजी एवढी वाढली ते. आता पुढची पण हवा चेक करा. ओके. झालं? किती झाले? 70. तर फायनली झालं आपलं रात्रीपासून. म्हणजे ते डॉक्टर बघितल्यापासून म्हणलं होतं की कधी पंक्चर नाही, कारण पुढचं पण काम आहे. तर झालं आपलं पंक्चर वगैरे नाही. त्याला पे करू आणि जातो मी. कोणाबरोबर असं झालं ना ते मग तुम्ही नक्की सांगा की बाहेर कुठतरी चालला आणि गाडीचा प्रॉब्लेम आला. तर आपण व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.